5 वर्षांपूर्वी झालेल्या प्रथम डिजिटल विलेजचे चित्र आता राज्यपालांकरता बदलणार आहे। हरिसाल येथे राज्यपालांचा दौरा प्रस्तावित आहे। भाजप शासन आल्यापासून गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचे प्रथम डिजिटल विलेज हरिसाल नेहमीच चर्चेचा मुद्दा बनून राहिल्याचं निदर्शनास आलंय। कधी भाजप शासन डिजिटल विलेज म्हणून ओळख पटलेल्या हरिसालची बनावट प्रकारची जाहिरात प्रकाशित करून डिजिटल इंडियाचा प्रचार प्रसार संपूर्ण देशात करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं, तर कधी एकीकडे राज ठाकरे ठिकठिकाणी आपल्या सभेत लावा रे तो व्हिडिओ म्हणून डिजिटल विलेज हरिसालची हकीकत बयां केली। यानंतर देशातील लहान मोठे सर्वच न्यूज चॅनेलने डिजिटल विलेजबाबत वास्तविक परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवली। आजही या डिजिटल विलेजमध्ये कोणतेच कॅशलेस यंत्र, स्वॅप मशीन, निरंतर इंटरनेट सेवा, विद्युत, टेलिमेडिसिन, ई लर्निंग यासारख्या डिजिटल गोष्टी कुठेही पाहायला मिळत नाहीत। आता 5 वर्षात काहीच बदल न झालेल्या या डिजिटल विलेजचे एकाएकी चित्र बदलण्याच्या मार्गावर आहे। प्राप्त माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मेळघाट दौऱ्यावर येत्या 25 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान येण्याची शक्यता आहे। यालाच अनुसरून प्रत्येक विभाग आपापल्या जबाबदारीच्या मार्गांनी तातडीने कामाला लागल्याचं मेळघाटात दिसून येत आहे। प्रामुख्याने पोलीस, वन विभाग, महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य प्रशासनाचा समावेश आहे। हरिसाल येथील पर्यटन संकुलामध्ये शाही इंतजामाकरता तयारी सुरू आहे, तर संपूर्ण हरिसालसह मेळघाटात जोरदार हालचाली सुरू आहेत। 5 वर्षात ना डिजिटल ना स्वच्छता काहीच हरिसालमध्ये दिसून आलं नाही। केवळ कागदोपत्री व प्रसार माध्यमातून हरिसालला डिजिटल दाखवण्यात आलं। ही पोल राज्यपालाच्या दौऱ्यादरम्यान उघडकीस येऊ नये म्हणून ही जय्यत तयारी हरिसालमध्ये सुरू आहे। आता हरिसाल खरोखर एका दिवसाकरता किती डिजिटल होणार व कधीपर्यंत ते टिकून राहणार ही पाहण्यायोग्य बाब ठरली आहे। तस्मीर शेख, जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।